आजही माझी तीच भूमिका आहे. भूमिका काही बदललेली नाहीये. फक्त एवढंच आहे की जी भूमिका मी मॅक्स महाराष्ट्राच्या प्लॅटफॉर्मवरून मांडत होतो, त्यासाठी आता मला एक राजकीय प्लॅटफॉर्म मिळालेला आहे आणि राजकीय प्लॅटफॉर्मवरून सुद्धा मी तीच म्हणजे जी माझी भूमिका होती तीच मांडत असतो. त्यात काही फरक पडलाय असं मला नाही वाटत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या बाजूचं प्रचंड वातावरण आहे. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. ही प्रत्येक निवडणूक ही वेगळ्या प्रकारची असते आणि ही निवडणूक खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो की दोन मुद्द्यांवरती लढली जाणार आहे. एक मुद्दा असा आहे की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विचारांचा पराभव या निवडणुकीत होणार आहे का, एक गोष्ट म्हणजे ती जो आम्ही म्हणजे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो शिवसेना प्रमुखांचा विचार घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले, त्यांनी जे बंड केलं त्या बंडाच्या निमित्तानं त्यांनी जी शिवसेना उभी केलेली आहे ती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आता टिकणार आहे की नाही, हा एक पहिल्या पद्धतीनं ही निवडणुकीतला महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की सर्वसामान्यांसाठी काम करणारं सरकार जे आहे आता शिवसेना म्हणजे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या याच्यावरती त्याचं कंटिन्युटी राहणार आहे की नाही, हे दोन मुद्दे येणाऱ्या निवडणुकीमध्ये. बाकी कुठलेही मुद्दे तुम्हाला दिसणार नाही या निवडणुकीमध्ये. नमस्कार, मी मनोज भोयर. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि असा एक चेहरा मॅक्स महाराष्ट्रावर सातत्यानं पुरोगामी विषयांची मांडणी करणारा आपण पाहिला असेल आणि ते म्हणजे त्यावेळेचे ज्येष्ठ पत्रकार किरण सोनवणे. आज मात्र ते वेगळ्या भूमिकेत आहे आणि संविधानानं तो त्यांना अधिकारही दिलाय. असे किरण सोनवणे हे ज्येष्ठ पत्रकार म्हणून इथे भूमिका आपली बजावत होते. वेगवेगळ्या मुद्द्यांवरती वेगवेगळ्या महत्वाच्या पुरोगामी चळवळीतल्या नेत्यांची कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेत होते. सातत्यानं आपला एक लोकशाहीला पूरक ठरणारा असा सगळा एक वेगळा वर्ग आणि त्याला प्रतिनिधित्व देण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं. पण आज ते वेगळ्या भूमिकेत आहेत. आज त्यांची भूमिका आहे शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून आणि लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा त्यांच्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या गेल्या. ही जी काही त्यांनी भूमिका आपली पत्रकारिता ते राजकारण अशी जी काही बदलवली त्यावरून त्यांच्यावर टीका टिप्पणीही झाली, त्याला त्यांनी उत्तरही दिलं. अर्थात आता खूप दिवसानंतर प्रथमच इथे मॅक्स महाराष्ट्रामध्ये ते सहज म्हणून संवाद साधायला आणि भेट द्यायला पुन्हा एकदा आले, तर आमचे सहकारी म्हणून आम्ही त्यांचं स्वागत केलं. बाकी त्यांची भूमिका नेमकी त्यांनी का बदलवली, त्यांना का जावंसं वाटलं शिंदे गटामध्ये आणि आता ते नेमकं तिथे जाऊन काय करतात हे अर्थातच ते स्वतः सांगतील, कारण ती त्यांचा अधिकार आहे आणि ती त्यांची भूमिका. खूप स्वागत आहे किरणजी. थँक्यू. तर पहिला मुद्दा हाच आहे की एक साधारणतः काही महिन्यांपूर्वी किरण सोनवणे हे महाराष्ट्रात वेगवेगळ्या पुरोगामी चळवळीतल्या कार्यकर्त्यांशी पत्रकारांशी संवाद साधत होते आणि आज तुम्ही शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आहात. ती भूमिका आणि आता वठवत असलेली भूमिका नेमकी काय? मला असं वाटतं की पूर्वी जी काही भूमिका मी मांडत होतो मॅक्स महाराष्ट्राच्या माध्यमातून किंवा महाराष्ट्रातल्या अनेक पुरोगामी ज्याला म्हटलं जातं अशा पुरोगामी म्हणजे मानवी विकासाच्या संदर्भातला जो काही विचार असतो तो पुरोगामी म्हणजे त्याला आपण पुरोगामी असं नाव देतो. त्या विषयाचे जे कुठलेही कार्यकर्ते असतील, नेते असतील, भाष्यकार असतील, अशा सगळ्यांशी संवाद करण्याचं काम मी करत होतो आणि आजही माझी तीच भूमिका आहे. भूमिका काही बदललेली नाहीये. फक्त एवढंच आहे की जी भूमिका मी मॅक्स महाराष्ट्राच्या प्लॅटफॉर्मवरून मांडत होतो, त्यासाठी आता मला एक राजकीय प्लॅटफॉर्म मिळालेला आहे आणि राजकीय प्लॅटफॉर्मवरून सुद्धा मी तीच म्हणजे जी माझी भूमिका होती तीच मांडत असतो. त्यात काही फरक पडलाय असं मला नाही वाटत. संविधानाच्या मुद्द्यावरून आपण पाहिलं की लोकसभेची निवडणुकी फिरली. म्हणजे उत्तर प्रदेश असेल आणि ज्या ठिकाणी काँग्रेसला आपले खासदार जास्त प्रमाणात निवडून आणता आले 2019च्या तुलनेत, अशा काही राज्यातले काही भाग आणि महाराष्ट्र खास करून जिथे पुरोगामी चळवळ खूप जोमानं चालत होती. आताही तुम्हाला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हे सगळी कार्यकर्ते मंडळी काम करताना आपल्याला पाहायला मिळते. तर संविधानाचा जागर करण्यात आला होता आणि तो महायुतीच्या विरोधात गेला, ज्या पक्षाचे तुम्ही प्रवक्ते आहात. तर यावेळी
त्याचा असर राहील का, किंवा तुम्ही काउंटर करण्यासाठी म्हणून तुमची काही वेगळी भूमिका आहे का? एक तर सगळ्यात लक्षात घ्या की लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये महाविकास आघाडी आणि त्यांचे नेते आणि त्यांची जी काही एक यंत्रणा होती ती अल्पसंख्याक वर्ग आणि या देशातील बहुजन समाजामधली जी लोक आहेत त्यांच्यामध्ये एक भ्रम पसरवण्यामध्ये यशस्वी झाली होती की देशाचं संविधान धोक्यात आहे. त्यानंतर अल्पसंख्याकांमध्ये अशा प्रकारची असुरक्षिततेची भावना निर्माण करण्यामध्ये ते म्हणजे यशस्वी झाले होते की जर समजा आम्ही आता परत निवडून आलो तर NPA येणार किंवा NRC लागू होणार, हे जे काही कायदे येतील आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना होती. पण गेली 2 वर्ष माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या सरकारने किंवा स्वतः माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी ज्या पद्धतीची कामं केली किंवा ज्या पद्धतीनं लोकांकडे गेले, अगदी सर्वसामान्य तळागाळातल्या वर्गाकडे गेले आणि जो मनुष्य जाहीररित्या सभेतून सांगतोय की जब तक सूरज चांद रहेगा तब तक बाबासाहेब आंबेडकर का संविधान रहेगा, अशी थेट भूमिका घेऊन ज्यावेळेस मुख्यमंत्री गेलेले आहेत आणि आत्ता लोकांमध्ये अशा प्रकारचा मुद्दा किंवा तुम्ही असं बघता आहात की महाविकास आघाडीचे लोक सुद्धा तो मुद्दा आता मांडताना दिसत नाहीये किंवा त्यांच्यामध्ये अशा प्रकारची एक प्रकारची भीती निर्माण झालेली आहे की महायुती ज्या पद्धतीनं झपाट्यानं काम करते, गतिमानतेनं निर्णय घेतलेले, त्याचा जो काही इम्पॅक्ट म्हणजे प्रत्येक वर्गाला प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं जे काम आहे, म्हणजे समजा अगदी वारकरी संप्रदाय असतील किंवा वेगवेगळ्या असणारे गटसमूह असतील, ग्रामसेवकांचं आंदोलन असेल, शिक्षकांचं असेल. मनोजी तुम्हाला सांगतो की काँग्रेसवाल्यांनी स्वतःच्या पोटासाठी या ठिकाणी शाळा काढल्या, ज्या शाळा काढल्या त्या विना अनुदान तत्वावर काढल्या आणि गेली जवळपास 25-30 वर्ष 5,000 पासून ते 15,000 पर्यंत इथल्या असणाऱ्या शिक्षकांचं शोषण केलं. अक्षरशः अशा 46,000 शिक्षकांच्या घरामध्ये पूर्ण पगार आणि दिवाळी साजरा करण्याचं काम की त्या सगळ्या शाळा अनुदान तत्वावर आणण्याचा निर्णय सगळ्यात पहिल्यांदा शिंदे सरकारने घेतलेला आहे. आणि त्यामुळे हे सगळे निर्णय, लाडकी बहीण योजनेबद्दल तर बोलायचं तुम्ही सांगतो तुम्हाला की 2,38,00,000 बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर पर्यंतची जी काही रक्कम आहे ती पोहोचलेली आहे. त्यामुळे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या बाजूचं प्रचंड वातावरण आहे. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यांच्यामधल्या गुद्दागुद्दी तुम्ही पाहतायत, 85-85चा फॉर्म्युला सांगतायत आणि बाकीच्या जागांबद्दल काही बोलायला तयार नाही. बरं, मला एक सांगा की महायुतीमध्ये लाडकी बहीण योजना अगदी वेळेवर आणली गेली, म्हणजे राजकीय पक्ष साधारणतः अशा प्रकारचा निर्णय घेतात की आचारसंहिता लागण्यापूर्वी किंवा निवडणुकीच्या पूर्वी अशा काही योजना आणल्या गेल्या तर त्याचा फायदा हा त्या पक्षाला होतो, असा विरोधी पक्षांनी आरोप केला. पण जनरली आपल्याला हे अशा प्रकारचं चित्र दिसतं. पण विरोधी पक्षाचं कामच आहे ना आरोप करणं. तुम्ही पाहत असाल की लाडकी बहीण योजना जी लागू केल्याच्या नंतर म्हणजे माझ्या ग्रामीण भागातल्या ज्या भगिनी आहेत, ज्या बहिणी आहेत, त्या KYC करण्यासाठी रात्रभर बँकेच्या दाराच्या बाहेर बसलेल्या दिसलेत ना आपल्याला. बरं, जिथे जिथे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जातात तिथे तिथे त्या मनोगत व्यक्त करतायत, राख्या बांधतायत, रडतायत. अक्षरशः एका घरामध्ये आईला पैसे येत आहेत, सुनेला पैसे येत आहेत, तिच्या मुलीला पैसे येत आहेत आणि त्याच्यानंतर बाकीच्या असणाऱ्या त्यांच्या नंदेला पैसे येत आहेत. म्हणजे एका घरामध्ये 4 असणाऱ्या बहिणींना जेव्हा पैसे येत आहेत तर ही त्यांना मदत आहे ना. ही जे त्याने त्यांच्या घरामध्ये एक प्रकारचं आनंदाचं वातावरण आतापर्यंत इतरांनी का केलं नाही. आणि याच्या उलट जर तुम्ही पाहाल तर ह्या लाडकी बहीण योजनेच्या विरोधात हे काँग्रेसवाले कोर्टात गेलेले आहेत ना, हे कोर्टात गेलेले आहेत ती बंद करा म्हणून. आणि तुम्हाला सांगतो मनोजजी, येणाऱ्या निवडणुकीमध्ये ह्या ज्या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत ह्या दुःशासन, दुर्योधन आणि हे सगळ्या प्रकारचे जे भाऊ आहेत त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्हाला असं वाटतं की महायुतीसाठी सरकार पुन्हा एकदा स्थापन करण्यासाठी ही गेम चेंजर योजना ठरेल? कारण तुम्हाला माहिती आहे की विरोधी पक्ष काय म्हणतात, विरोधी पक्षाचं म्हणणं आहे की एका सीमित
काळापुरती ही योजना सुरू ठेवली जाईल आणि नंतर ती बंद करण्यात येईल. करण्याचा प्रचंड मोठा ताण 45,000 कोटी रुपयाचा ताण हा वर्षालाच पडतो आणि या सरकारच्या तिजोरीतच मुळात खडखडाट निर्माण झालेला आहे. त्यामुळे ही काही फार काळ तग धरणार नाही आणि आचारसंहितेमुळे तर निवडणूक आयोगानं स्वतः सांगितले की ही योजना आता तुम्ही तुम्हाला पुढच्या हप्त्याचे पैसे तुम्हाला देता येणार नाही. पण निवडणूक आयोगाचं बरोबर आहे ना, ती आचारसंहिता आहे तर आचारसंहितेच्या काळामध्ये अशा प्रकारचं देऊ नये, ते कामच आहे निवडणूक आयोगाचं. पण निवडणूक आयोगाने ही योजना बंद करा असं नाही सांगितलेलं आहे. बरं, दुसरी गोष्ट अशी की विरोधी पक्ष जे बोलत आहेत त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांचं कार्यकाल किंवा बाकीच्या असणाऱ्या काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचे कार्यकाल का नाही, या राज्यावरती कधी कर्ज नव्हतं. कर्ज तर प्रत्येक वेळी होतं. तिजोरीमध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही बोलतायत आणि तुम्हाला त्यांना कर्ज जर वाटत असेल तर त्यांनी सत्ता घेऊ नये ना, सत्ता आमच्याकडे द्यावी, आम्ही ही सत्ता चालून दाखवू ना कर्ज असलेल्याच्यावरती सुद्धा. आणि ह्या एकही योजना न पडता तुम्ही आता टोलची बघतायत, मुंबईतले सगळेच्या सगळे टोल माफ आम्ही केलेले आहेत. अगदी अटल सेतू सारखा सुद्धा जो हे ज्याच्यावरती टोल होता ते सुद्धा आम्ही माफ केलेले आहे. मुंबईतल्या अनेक लोकांनी फोन करून सांगितले आम्हाला, एक तर इस्टेट एजंट होता त्याने फोन करून सांगितलं तर मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत महायुतीला आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनाच मत देत राहील, अशा प्रकारचं आम्हाला सांगितलं. कारण की मी एका वेळेस 3-4 वेळा त्या टोलवरून जात होतो, 4 वेळा गेलो तर माझे 300-400 रुपये जात होता, ते दररोज 300-400 रुपये वाचले आहेत ना. म्हणजे सर्वसामान्य माणसांना जसं लोक सांगतात की या महाराष्ट्रामध्ये हे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेहरा जो आहे तो सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून उभा झालेला आहे. मुख्यमंत्री सांगतात मी कॉमन मॅन म्हणजे काय, मी सिम्प्लिसिटी आहे, माझी क्रेडिबिलिटी आहे आणि माझी ऍक्सेसिबिलिटी आहे. सिम्प्लिसिटी म्हणजे मी सामान्य माणसांसारखा राहतो, मला काय त्याच्यात कुठल्याही प्रकारचं हे असत नाही. क्रेडिबिलिटी म्हणजे मी जे बोलतो ते करतो आणि ऍक्सेसिबिलिटी मी सगळ्यांसाठी मध्ये. तुम्ही पहा मनोजजी की हे जे सगळे विरोधी पक्षवाले ज्या पद्धतीनं आरोप करत आहात, मला सांगा वर्षावरती कधी बौद्ध पूजा झाल्याचे ऐकलंय का मुख्यमंत्र्यांच्या घरामध्ये? मुख्यमंत्र्यांच्या घरामध्ये एक पहिल्यांदा बौद्ध भिक्षू गेले, बौद्ध भिक्षूंचं तिथे पंचशील झालं, बुद्ध पूजा झाली. माननीय मुख्यमंत्री आणि त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्यांना नमन केलं, पंचशील त्रिशरण झालं. महाराष्ट्रामध्ये जे काही आरोप करतात आम्हाला आम्ही जातीवादी व धर्मांध वगैरे शक्ती आहेत, त्यांच्या कानफाडात मारण्यासारखी ही कृती माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेली आहे. याचा विचार महाराष्ट्राची जनता करणार आहे ना. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की या कोकण बेल्टमध्ये आणि मुंबई बेल्टमध्ये शिवसेना वर्सेस शिवसेना हे चित्र आपल्याला पाहायला मिळालं आणि तिथे शिवसेना शिंदे गटानं बाजी मारली. दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या 2 जागा मात्र तुम्हाला जिंकता आल्या नाही. रवींद्र वायकरांची जागा तुम्ही कमी मतानं जिंकली, पण कोकणामधल्या काही जागा आहेत त्या भाजपनं आणि शिंदे गटानं मारल्या. यावेळी सुद्धा ही लढत आपल्याला तशीच दिसते. उद्धव ठाकरे वर्सेस एकनाथ शिंदे ही जर फाईट आपल्याला पाहायची असेल तर ती आपल्याला मुंबई आणि कोकण बेल्टमध्ये खास करून पाहायला लागेल. आणि पुन्हा एकदा याच पट्ट्यामध्ये ज्याचा प्रभाव आहे असे राज ठाकरे स्वतंत्रपणे निवडणुका लढत आहेत. पण राज ठाकरे त्यांचा पक्ष आहे, प्रत्येकाला लोकशाहीमध्ये निवडणूक लढवण्याची मुभा आहे आणि ते आपल्या पद्धतीचं पक्षातर्फे निवडणूक लढवत आहेत. पण तुम्हाला दुसरं सांगतो की लोकसभेच्या निवडणुकीत आता विधानसभा निवडणुकीमध्ये आता लोकांचे डोळे उघडलेले आहेत. एक लक्षात घ्या की उद्धव ठाकरेंची शिवसेना ही शिवसेना नाही. शिवसेना का नाहीये लक्षात घ्या की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं ऑन रेकॉर्ड स्टेटमेंट आहे. ऑन रेकॉर्ड सगळीकडे ऑन रेकॉर्ड स्टेटमेंट काय की ज्या दिवशी मला शिवसेनेला काँग्रेसच्या सोबत जावं लागेल अशी वेळ येईल त्या दिवशी मी माझं राजकीय दुकान बंद करेन, ही स्पष्टपणे त्यांचे. मग अशा वेळेस त्यांचे जैविक बायोलॉजिकल वारसदार असणाऱ्या उद्धव ठाकरेंनी ज्या वेळेस काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर ते गेलेले आहेत तिकडे याच्याबरोबर त्यांनी एकतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विचार सोडलेला आहे आणि त्यांच्याकडे शिवसेनेचं ना चिन्ह आहे ना शिवसेना हे नाव आहे. त्यामुळे एकतर ती शिवसेना नाहीये, ते बायोलॉजिकल असतील पण फिलॉसॉफिकली ती शिवसेना नाहीये. ती असं तुम्ही म्हणू शकता ती शरद किंवा सोनिया सेना आहे. आता महाविकास आघाडीमध्ये त्या आघाडीमध्ये सुद्धा किती काही कुरबुरी आपल्याला जागा वाटपावरून दिसत असल्या तरी सुद्धा तिथे आणखी एक चाणक्य आहे, ते म्हणजे शरद पवार. त्यांच्या पक्षाकडे इच्छुकांची गर्दीही आहे आणि त्यांचा करिश्माही लोकसभेत दिसला, विधानसभेत सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. तर महायुतीला जर कोणाची टक्कर द्यायची असेल तर तुम्ही म्हणता की तुम्हाला उद्धव ठाकरे हे काही स्पर्धक नाही, शरद पवार आहेत.
नाही, आता ज्या पद्धतीनं आम्ही एकंदरीत मी गेल्या समजा महिनाभरामध्ये एक 7-8 जिल्ह्यांचा दौरा केलेला आहे अनेक ठिकाणी, आणि माझे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे संपर्क असल्यामुळे काही आमचे पत्रकार मित्र, काही तिथले स्थानिक कार्यकर्ते, आमच्या पक्षाचे कार्यकर्ते यांच्याकडून काही माहिती घेतली. तर शरद पवारांच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर त्यांच्याकडे गर्दी वाढलेली आहे. पण जे त्यांच्याकडे जात आहेत ना, त्यांना तुम्हाला एक स्पष्टपणे सांगतो की महायुतीचं अतिशय चांगल्या पद्धतीनं अगदी पूर्ण बहुमतांपेक्षा पुढची मुसंडी मारणारं सरकार आणि निवडून येणार आहे. त्यामुळे जी लोक आता शरद पवारांकडे जात आहेत त्यांचा सुद्धा येणाऱ्या काळामध्ये भ्रमनिराश झाल्याशिवाय राहणार नाही. इतकं वातावरण अंडरकरंट ज्याला म्हणतात महायुतीचं, कारण महायुती तुम्ही पहा ना, त्या जसं तुम्हाला सांगितलं की छोट्या छोट्या वर्गांना जुनी पेन्शन योजनेची गोष्ट असेल किंवा तुम्ही पहा बेसच्या संदर्भातलं असेल, उद्योगधंदे आणण्याच्या संदर्भात, मुलांना प्रशिक्षण देण्याच्या, छोट्या छोट्या लोकांना लखपती मुलगी योजना असेल, ह्या सगळ्या योजना सर्वसामान्य माणसाला दिलासा देणार आहे, त्याला स्वतःला उभं करणाऱ्या योजना आहेत. त्यामुळे त्याचं मत आहे ना, लोकसभेच्या वेळेचं प्रत्येक निवडणूक तुम्ही मनोजी पत्रकारात तुम्हाला कल्पना आहे की प्रत्येक निवडणूक ही वेगळ्या प्रकारची असते, आणि ही निवडणूक खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो की 2 मुद्द्यांवरती लढली जाणार आहे. एक मुद्दा असा आहे की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विचारांचा पराभव या निवडणुकीत होणार आहे का, एक गोष्ट. म्हणजे ती जो आम्ही म्हणजे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो शिवसेना प्रमुखांचा विचार घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले, त्यांनी जे बंड केलं, त्या बंडाच्या निमित्तानं त्यांनी जी शिवसेना उभी केलेली आहे, ती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आता टिकणार आहे की नाही, हा एक पहिल्या पद्धतीनं ही निवडणुकीतला महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की सर्वसामान्यांसाठी काम करणारं सरकार जे आहे आता शिवसेना म्हणजे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या याच्यावरती, त्याचं कंटिन्युटी राहणार आहे की नाही, हे 2 मुद्दे येणाऱ्या निवडणुकीमध्ये, बाकी कुठलेही मुद्दे तुम्हाला दिसणार नाही या निवडणुकीमध्ये. आणि लोकांना हे व्यवस्थित पद्धतीने चालतात. लोक बायोलॉजिकल वारसदारांच्या बाजूने जाणार नाही, जे फिलॉसॉफिकल वारसदार माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहे त्यांच्या बाजूनी या महाराष्ट्रातली जनता आणि लोक राहिल्याशिवाय राहणार. खूप धन्यवाद किरणजी, तुम्ही वेळ दिला, तुमच्याशी संवाद साधता आला. पूर्वीचे ज्येष्ठ पत्रकार आणि आताचे प्रवक्ते शिवसेना शिंदे गटाचे, आणि उत्तमपणे त्यांच्या पक्षाची बाजू मांडण्याचा त्यांनी प्रयत्न इथे केलेला आहे. धन्यवाद. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. आणि तुम्ही जर आमचं मॅक्स महाराष्ट्र हे डिजिटल न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते तुम्ही आवर्जून करा अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि या चॅनलचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर बटन दाबा. खूप खूप धन्यवाद.